शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज एकंदरीत आपल्याला निंबोळी अर्क आणि निमतेल त्याच्यामध्ये बनवण्याची प्रोसेस कशी आहे? ते बनवत असताना कोणकोणते घटक वापरले जातात? आणि त्याची एकंदरीतच आपल्या पिकावरती येणाऱ्या कोणकोणत्या किडींसाठी आपल्याला निंबोळी अर्क आणि निमतेल त्याचे आपल्याला चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्याला दिसून येणार आहे. ह्या सर्व गोष्टींची आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता ज्यावेळेस आपण 5% निंबोळी अर्क तयार करत असतो, ते निंबोळी अर्क तयार करत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो आपल्याला घटक लागत असतो, ते आहे कडुलिंबाच्या निंबोळ्या. साधारण सध्या चालूला जून-जुलै महिन्यामध्ये ह्या ज्या लिंबोळ्या आहेत, त्या लिंबोळ्या आपल्याला झाडाखाली वगैरे किंवा बांधावरच्या जी झाडं असतात लिंबोळीची, त्या ठिकाणी आपल्याला पडलेल्या दिसून येतात. त्या लिंबोळ्या काय करायच्या आपल्याला गोळा करायच्या आहेत. गोळा केलेल्या ज्या लिंबोळ्या असतील त्याच्यामधला काडी कचरा, दगड-गोटे जे असते ते आपल्याला काय करायचंय स्वच्छ करून चांगल्या प्रकारचे त्या बिया आहेत, त्या ज्या लिंबोळ्या आहेत, त्या आपल्याला उन्हामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत, वाळवायच्या आहेत. वाळवलेल्या ज्या लिंबोळ्या असतील त्याची काय करायचं आपल्याला भरडून घ्यायचं आहे. एक जाडसर पावडर आपल्याला त्या ठिकाणी तयार करायची आहे. ही जाड केलेली पावडर त्याच्यामधली 5 किलो पावडर आपल्याला घ्यायची आहे. ती 5 किलो पावडर आपल्याला काय करायचं आहे, कापडामध्ये बांधून जे 10 लिटरचं ड्रम आपण घेणार आहे किंवा जे बकेट घेणार आहे, त्याच्यामध्ये ती 5 किलो बांधलेली जी पावडर आहे, ती आपल्याला त्याच्यामध्ये असं अशा पद्धतीने काय करायचं आहे, सोडून ठेवायचं आहे. आणि हे जे मिश्रण आहे, हे रातभर आपल्याला असं काय करायचं आहे, भिजू द्यायचं आहे. आणि साधारण ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्याला ते काय करायचं आहे, कापडामधली जी पावडर आहे, ती काय करायचं चांगल्या पद्धतीने आपल्याला ते काय करायचं दाबून त्याच्यामधला जो अर्क आहे तो 10 लिटर पाण्याचे जे बकेट आहे त्याच्यामध्ये काय करायचंय काढून घ्यायचंय. त्याच्यानंतर काढून घेतलेल्या त्या बकेट्समध्ये साधारण 90 लिटर जे पाणी आहे ते 90 लिटर पाणी त्या ठिकाणी ऍड करायचं आणि एकंदरीत आपल्याला 100 लिटर आपला निंबोळी अर्क त्या ठिकाणी तयार होणार आहे. आणि हा जो झालेला 100 लिटर निंबोळी अर्क आहे तो अप्लाय करायच्या अगोदर त्याच्यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम शीतकाची पावडर किंवा जे आपला साबणाचा फेस असतो ते त्याच्यामध्ये वापरायचं जेणेकरून जो निंबोळी अर्क आपण फवारणीसाठी वापरणार आहे तो इफेक्टिव्हली पानावरती अप्लाय केल्यानंतर त्याचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने येण्यासाठी या दोन्हीपैकी कुठलीही एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. तर त्याच्यानंतर ही वापर करण्याची जी पद्धत आहे एकंदरीत आपल्या वनस्पतीवरती वेगवेगळ्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव किंवा अळीचा प्रादुर्भाव होत असतो. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या किडी असतात तर मावा, फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी, मिलीबग किंवा अळी या किडींचा प्रादुर्भाव होत असतो आणि त्याच्यासाठी निंबोळी अर्क हा जैविक पद्धतीने आणि पर्यावरणपूरक खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट दिसून येतो. आणि साधारण 7 ते 10 दिवसाच्या अंतराने जर त्याचा स्प्रे घेतला निंबोळी अर्कचा 5% तर आपल्याला चांगला रिझल्ट रस शोषक करणाऱ्या किडी असतील किंवा इतर किडीवरती आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर लिंबोळीच्या माध्यमातून आपल्याला निमतेल सुद्धा बनवता येतं आणि हे निमतेल आहे ते साधारण थंड पद्धतीने बनवलं जातं. आणि ह्या निमतेलाचा सुद्धा वापर आपल्याला मोस्टली वनस्पतीवरती येणाऱ्या वेगवेगळ्या किडींच्या नियंत्रणासाठी चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. साधारण ह्याच्यामध्ये जे असणारे घटक आहेत ॲझाडिरेक्टिन असेल, निंबिन असेल किंवा सॅलिनिन नावासारखे हे जे महत्त्वाचे 3 सक्रिय घटक आहेत आणि ह्या 3 सक्रिय घटकांच्या जीवावरतीच आपल्याला वनस्पतीवरती येणाऱ्या किडींचं चांगल्या पद्धतीने आपण नियंत्रण करू शकतो. मग आता ह्याचं वैशिष्ट्य कोण आहेत, काय आहेत निमतेलाचे किंवा निंबोळी अर्काचे? मुळातच हे असताना नैसर्गिक आणि सुरक्षित आहे. मानवाला, पशुला किंवा इतर जे आपल्याला चांगले उपयुक्त कीटक आहेत मधमाशीसारखे त्यांना हानिकारक नाहीत. त्याचबरोबर रेसिड्यू फ्री आहेत. याचा जरी स्प्रे घेतला तर वनस्पतीवरती कोणताही अंश आपल्याला त्या ठिकाणी राहत नाही. आणि पर्यावरणपूरक आणि महत्त्वाचं जैव विघटनशील असल्यामुळे निमतेल किंवा निंबोळी अर्कचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि कीटकामध्ये प्रतिकारक शक्ती तयार होऊ देत नाही. हे एकंदरीत आपल्याला वैशिष्ट्य निंबोळी अर्क किंवा निमतेलामध्ये दिसून येतं. आता मुळातच निमतेल जे आहे ते काम कसं करतं? तसं पाहायला गेलं निमतेल सुरुवातीला अंडी घालण्यास प्रतिबंध करतं. पांढरी माशी असेल किंवा इतर किडी कीटक असतील तर त्याच्यामध्ये मादी कीटकामध्ये अंडी घालण्याची जी क्षमता असते त्याच्यामध्ये ती कमी करण्याचं काम हे निमतेल करत असतं. त्याचबरोबर वाढीवरती परिणाम करते. जे किडी कीटक किंवा ज्या अळी अवस्थेमधली जी अळी असते तर त्या अळींची वाढ खुंटते आणि जे एकंदरीत लाईफ सायकल स्टेज कंप्लीट किंवा चेंज होत असते. साधारण अंडी अवस्थेनंतर अळी अवस्था असेल, प्युपा अवस्था असेल किंवा प्रौढावस्था असेल तर त्याच्यावरती हे निमतेल आघात करत असते. म्हणजेच किडींचं रूपांतर आणि अळीची वाढ खुंटवण्यासाठी त्या ठिकाणी मदत करते. त्याचबरोबर खाण्यामध्ये जी किडी कीटकांचा जो वेग आहे तो कमी करतं. म्हणजेच कीटकांची भूक कमी करून एकंदरीत जे उद्भवणारे किडी कीटकांचा प्रादुर्भाव आहे तो आपल्याला त्या ठिकाणी कमी दिसून येतो. त्याचबरोबर प्रजनन क्षमतेवरती देखील सुद्धा परिणाम होतो. म्हणजेच एकंदरीत जी लाईफ सायकल किंवा त्यांचं प्रोडक्शन जे वाढणार आहे ते एकंदरीत प्रजनन क्षमता कमी करतं आणि कीटकांची संख्या घट करण्यासाठी निमतेल किंवा निंबोळी अर्कचा आपल्याला त्या ठिकाणी फायदा दिसून येतो. आणि एकंदरीतच वनस्पतीमध्ये आपल्याला प्रतिकारक शक्ती किंवा इम्युनिटी पॉवर त्या ठिकाणी मेंटेन होते आणि झाडामध्ये नैसर्गिक प्रतिरोधक शक्ती वाढल्यामुळे जे उद्भवणारे किडी रोगांचं नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर दीर्घकालीन नियंत्रण सातत्याने वापर केल्यामुळे दीर्घकालीन नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि हे कोणकोणत्या किडीवरती आपल्याला चांगल्या प्रकारचा रिझल्ट दिसून येतो? त्याच्यामधली पांढरी माशी,
मावा, तुडतुडे, लाल कोळी, आळी, थ्रिप्स, मिलीबग, स्केल कीटक मोस्टली हे सगळे रस शोषक किडे असतील किंवा इतर वेगवेगळे कीटक असतील तर त्याच्यावरती चांगला रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर फायदे कोणते दिसून येतात तर एकंदरीत कीटकांची अंडी, आळी आणि प्रौढ अवस्थेवरती मोस्टली ह्याचा परिणाम दिसून येत असतो. त्याचबरोबर कीटकांची संख्या कमी करून उत्पादनामध्ये वाढ देखील होते. त्याचबरोबर पानांची गुणवत्ता चांगली सुधारते. त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषणाचा रेट आपल्याला त्या ठिकाणी चांगला होतो. त्याचबरोबर फुलगळ, फळगळ सारखी समस्यावरती जे थ्रिप्स असेल किंवा पांढरी माशी असेल, मावा असेल, त्यांचा अटॅक झाल्यामुळे फुलगळ, फळगळ सारखी समस्या उद्भवत असते आणि एकंदरीत त्याच्यासाठी आपल्याला मदत होते. त्याचबरोबर इतर कीटकनाशकांसोबत मिक्स करून सुद्धा हे आपण निमतेल किंवा निंबोळी अर्क आपण वापरू शकतो आणि सेंद्रिय शेतीसाठी एकदम उपयुक्त असणारं निमतेल किंवा निंबोळी अर्क त्या ठिकाणी आपल्याला फायदा देतं. तर एकंदरीत हे वापरण्याची जी पद्धत आहे, ते भाजीपाला पिकामध्ये साधारण 3 ते 5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. फळ पिकासाठी साधारण 5 ते 10 मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. कापूस, सोयाबीनसाठी 5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आणि जी इतर फुलं किंवा औषध वनस्पती असतील, तर त्याच्यासाठी 3 ते 5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. आणि हे वापरत असताना शक्यतो शिफारस केलेल्या प्रमाणामध्येच घ्यायचं आहे. निमतेल कोमट पाण्यामध्ये मिक्स करूनच ते अप्लाय करायचं आहे आणि शक्यतो त्याच्यामध्ये स्प्रेडर स्टिकर किंवा जे मगाशी सांगितलेलं साबणाचा फेस किंवा शिकाकाईची पावडर त्याच्यामध्ये मिक्स केलं तर इफेक्टिव्ह रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे. आणि याची फवारणी करत असताना शक्यतो काळजी काय घ्यायची आहे, तर शक्यतो हे फवारणी तीव्र उन्हामध्ये फवारणी टाळावी. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी घ्यावी. वारं शांत असताना घ्यावी. जास्त प्रमाणात वापर आहे तो टाळावा. तर ही एकंदरीत गोष्टी आपल्याला नेमतेल किंवा निंबोळी माध्यमातून दिसत असतात. तर अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.